माझी कीर्तन सेवा ज्या परिवारानं घेतली, मला सांगितलं बाळाभाऊंनी की हा परिवार एवढा सात्विक आहे. ऐका, आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत बर का नंदू बाबा, शेवटच्या श्वासापर्यंत आई जे म्हणेल ना तेच घरात व्हायचं. खऱ्या अर्थाने याला सुसंस्कृत घर म्हणायचं. बर का, संस्कृती जपणं याला म्हणायचं. मी सांगू, नाही देवाच्या देवळात जाता आलं तरी चालेल बर का, पण माय बापात देव पहा. का पाहायचा सांगू, या जगामध्ये डोळ्यानं दिसणारे 4 देव आहेत. एक सूर्यदेव आहे, एक चंद्रदेव आहे, एक माता आहे आणि एक पिता आहे. मी सांगू माता मावल्यांना, आयुष्यभर ती माय कष्ट करते, बाप कष्ट करतो. कशासाठी? माझ्या लेकरानं समाधानानं जीवन जगावं, माझ्या लेकरानं आनंदानं जीवन जगावं. आज या परिवारातली ही 5 भाऊ आहेत, एक मुलगी आहे. खरं सांगू नंदू बाबा, यांना विचारा तुम्ही, अरे एवढी ताकद आहे या परिवारामध्ये, एवढी ताकद आहे, काहीही करू शकतात. पण एक गोष्ट नाही करू शकत, मायबापाचं प्रेम नाही विकत आणू शकत. म्हणून सांगू, आज साहेब आहेत, कधी काळी जर त्या आईची आणि बापाची आठवण झाली ना, ऐका ना, दुःख आल्याच्या नंतर जो आईचा डोक्यावरून हात फिरवणारा होता तो हात गेला ना आयुष्यातलं मोठे पण शून्य वाटतं. अरे कधी आपल्यावर दुःख आलं ना, तो बाप आपल्या पाठीशी उभा राहणारा असतो ना, तो बाप गेल्याच्या नंतर सुद्धा माणसाला स्वतःचं मोठे पण शून्य वाटतं. मला साहेबांना प्रश्न विचारायचा, प्रत्येक माणसाचे डोळे भरून आलेत. साहेब सांगा ना, आज तुम्ही कोर्टामध्ये एवढी मोठे वकील आहात, अनेक जणांचा न्याय तुम्ही करून देता, पण कधी जर तुमच्यावर संकट आलं, त्या आईची आठवण आली, बापाची आठवण आली, तर या जगामध्ये किती जरी हात जोडले देवाला, ती गेलेली माय आणि बाप परत आणू शकत नाहीत. पण मला कौतुक करावं तेवढं कमीच वाटतं या परिवाराचं. काय प्रेम त्या आईविषयी आणि काय ते प्रेम बापाविषयी असणार. अरे सांगू, ती माय आणि बाप आयुष्यामध्ये एकदाच मिळतात. म्हातारी माय झाली ना, त्या माईतला देव पहा. बाबा मला सांगा ना तुम्ही, ताई तुम्ही माहेरावरून घरी आल्याच्या नंतर एवढा मोठा बंगला दिसतोय बर का, पण ऐका ना, एक काळ तो बाप होता मला कुशीत धरून रडणारा, एक काळ माझी माय होती माझ्या डोक्यावरून हात फिरवणारी. ती माय दिसत नाही, तो बाप दिसत नाही, सगळं मोठे पण शून्य वाटतंय. या दारात आल्याच्या नंतर सगळं उदास वाटतं, सगळं उदास वाटतं. सांगू, माय ही या कुटुंबासाठी काय असते. माय भाकरीचं पीठ आहे, माय ही भाजीतलं मीठ आहे. आणि खरं सांगू, अन्यायाविरुद्ध लढणारं माय आणि बाप हे जगातलं पहिलं विद्यापीठ आहे, पहिलं विद्यापीठ. मी सांगू, लहानची मोठी मुलगी होत असते, तो बाप शेतातून काम करून येतोय गड्या. आता मावल्यांनो, बाप काम करून येतोय, घरी आल्याच्या नंतर त्या पोरीनं तांब्या भरून दिला की त्या बापाचा क्षणार्धात थकवा जातोय, क्षणार्धात समाधान. भाऊ, लेक जर सासरवरून त्रास बघून आली, अरे एखाद्या लेकीला नवऱ्यानं त्रास दिला असेल, एखाद्या लेकीला सासऱ्यानं सासूनं त्रास दिला असेल, आणि माहेरात आली बर का ती लेक, माहेरात आली, त्या म्हाताऱ्या माईचा आणि बापाचा चेहरा पाहिला ना, क्षणार्धात त्या लेकीचा त्रास आणि ते दुःख गायब होतंय. ही ताकद त्या मायबापाच्या दर्शनात आहे, ही ताकद. सांगू, माय आणि बाप म्हातारे झाले ना, या विश्वातलं सगळं सुख जर तुम्हाला भोगायचं असेल, पाहायचं असेल, अनुभवायचं असेल ना, एवढे 2 कीर्तनातले शब्द घेऊन जा. कोणते 2 शब्द आहेत सांगू? पश्चातापेन शुद्धता. अरे पश्चातापानं तुम्हाला शुद्धता प्राप्त होऊ शकते.
पण कधीतरी तुमच्या शब्दामुळे त्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले असतील, तुमच्या शब्दामुळे त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू आले असतील ना, जा त्या बापाला एक मिठी मारा, जा त्या आईला एक कडकडून मिठी मारा, त्या आईची माफी मागा, त्या बापाची माफी मागा आणि सांगा, आई अगं जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत माझ्या शब्दानं तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही. एवढे 2 शब्द त्या माईला बोला, ती माई अजून 10 वर्ष जास्त जगल्याशिवाय राहणार नाही. अरे गेली ना माई या परिवारातली, विचारा ना त्या माईचं दुःख काय असतं. गेला ना बाप या परिवारातला, विचारा ना त्या बापाचं दुःख परिवाराला काय असतं, विचारा ना. म्हातारा बाप झाला ना, त्या बापाला दुःख देऊ नका, त्रास देऊ नका. का सांगू, जेव्हा तुम्ही 6 महिन्याची 1 वर्षाची असताना नंदू बाबा जेवण करता करता त्या माईनं, त्या माईच्या ताटामध्ये तुम्ही सू केलेली असते, शी केलेली असते, पण सांगू त्या माईनं रागानं 4 बोट तुम्हाला लावलेले नसतात. अरे फुटला असेल त्या बाबाकडून एखादे बार तुमच्या घरातली कप बसली, त्या बापावरती रागू नका. फुटली असेल तुमच्या आईकडून एखादी प्लेट, त्या आईवरती सुद्धा कधी रागू नका. का, ज्याला त्या माईतला आणि बापातला देव दिसला त्याला जगातला जेव पाहायची गरज नाही. मी आईविषयी हमेशा 2 शब्द बोलत असतो बरं का साहेब. बंद किस्मतों के लिए कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कोई डाली नहीं होती. बंद किस्मतों के लिए कोई डाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कोई ताली नहीं होती. अरे जो झुक जाए अपने माँ बाप के चरणों में, उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं. म्हणून ऐका, आईसाठी जीवन जगा, बापासाठी जीवन जगा. बाप सुद्धा आयुष्यात काय असतो. अनेक लेखक आले, अनेक लेखकांनी माय समजून सांगितली, बाप समजून सांगितला, पण ऐका, अगोदर आईला प्राधान्य दिलं, नंतर बापाला प्राधान्य दिलं. संतांनी सुद्धा अगोदर माईला प्राधान्य दिलं, नंतरच बापाला प्राधान्य दिलं. का दिलं? अरे कधी जर तो बाप घरात आला, ऐका, ती आई त्या बापाला सुद्धा लवकर नीट बोलत नाही, पण त्या आईला काय माहित या बापानं किती लोकांचे बांध झिजवले, किती लोकांच्या पाया पडला हा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. हा नसतं माहित. कधी कधी त्या पोराला सुद्धा वाटतं, अरे माझ्या बापानं काय मला मारण्यासाठी जन्म घेतलाय का काय. अरे कधी माझा बाप आला तर माईवर खेक असणार, माईला हाणायला धावणार, मला मारायला धावणार. अरे पण त्या धावण्यामागे, त्या बोलण्यामागे बापाच्या वेदना कुणाला समजल्या का? कुणाला समजल्या नाही. त्या बापाच्या वेदना जाणून घ्या. अरे दिवाळीचा सण आल्याच्या नंतर ऐका ना, प्रत्येकाच्या अंगामध्ये, तुम्हाला प्रत्येकाच्या अंगामध्ये नवे कापड दिसतील, नवे कपडे दिसतील, बायकोच्या अंगावर नवी साडी दिसेल, पण भाऊ त्या बापाच्या अंगावर तुम्हाला फाटकं धोतरच दिसेल, बापाच्या अंगात तुम्हाला फाटका बनेलच दिसेल. म्हणून ऐका, त्या माय बापाची काळजी करायला शिका. मी बापाविषयी 2 वाक्य बोलत असतो, महाराष्ट्रभर माझी कविता गाजते. 16 वर्षाची मुलगी लग्नाला येते दादा, काय त्या मुलीचं आणि बापाचं नातं असतं नंदू दादा. 16 वर्षाची मुलगी झाली की त्या बापाला अगोदरच धाक पडावा. अरे एक ना एक दिवस देवानं हा दिलेला प्रसाद मला दुसऱ्याची हवली करायचा आहे. हा, त्या मुलीला पाहायला मुलगा येतोय, मुलीचं लग्न जमलं, बापाचा बीपी वाढला. हो, एवढा जीव असतो या लेकीत बापाचा, एवढा जीव असतो. बापाचं काळीज म्हणजे लेक काळीज बर का. बापानं विचारावं मुलीला, ए ताई अगं तुला काय खायला पाहिजे, ए ताई अगं तुला काय प्यायला पाहिजे सांग, ए ताई अगं तुझ्या लग्नात कोणती वस्तू घ्यायची ते मला सांग ना ग ताई, ते सांग ना. त्या मुलीनं म्हणावं, बाबा मला तुमच्या माझ्या लग्नात काहीच देऊ नका, मला कष्ट करणाऱ्या मुलाला द्या, पण ऐका माझ्या लग्नामुळे बाबा तुम्ही कर्जबाजारी होऊ नका. हे म्हणणारी फक्त मुलगीच असते, मुलगा नसतो. हा, मुलगीच असते. असा मंडप लागलेला, लग्न लागलंय पुरीचं, सगळे पाहुणे लांब गेले, जवळचे पाहुणे जवळ थांबले. माय गळ्यात पडून रडतीये पुरीच्या. ए माय ऐक ना, आतापर्यंत हक्कानं वेणी घातलीस माझी, आतापर्यंत आई हक्कानं मला अभ्यास करायला शिकवलास, भांडे घासायचे शिकवलेस, पण माय आज केलंच ना एका दिवशी परक्याच केलंच ना, परक्याच.
ऐका, इकून तिकून भाव नजरा पडतो, त्या पुरीला दिसतो, भावाच्या गळ्यात पडते. दादा साहेब भावाला कडकडून मिठी मारते. दाद्या, अरे आतापर्यंत हक्कानं तुझी बहीण होते, हक्काची, पण इथून पुढे रक्षाबंधनाचा सण आल्याच्या नंतर नवऱ्याने जर जायची परवानगी दिली तरच बाळ्या तुला राखी, सासूने आणि सासऱ्यानं जायची परवानगी दिली तरच बाळ्या तुला राखी. बाप दिसत नाही. बाप असा लांब एका बल्लीला टेकून बसलेला, दोन्ही पायाच्या मध्ये मुंडकं घालून रडत असतो. पळत जावं त्या पोरीनं, बापाच्या गळ्यात कडकडून मिठी मारावी, कडकडून मिठी मारावी. बाबा काय चुकलं व माझं, आज मला पारक्याचं केलं. सांग आई मला, सांगा बाबा मला, लग्न करून दिले का दुसऱ्या गावाला. एक आई माझी, एक ताई माझी, एक दादा माझा, लाडके बाबा माझे. सांग आई मला, सांगा बाबा मला, लग्न करून दिले का दुसऱ्या गावाला. त्या पोरीनं म्हणावं. म्हणून त्या बापाच्या वेदना समजून घ्या. मी सांगत असतो, बाप हा माणसाच्या आयुष्यात काय आहे. महाराष्ट्रभर त्या 2 कविता गाजल्या. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घरासाठी काय असतो ऐका. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. जेव्हा जागतो ना बाप, तेव्हा घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाय, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर, कोसळते घर. या परिवाराचा पायाही कोसळलाय आणि कळसही कोसळलाय. म्हणून ऐका, कितीही विश्व असलं तरी सुद्धा दुःखच लागतंय का. मायबाप नाहीत आयुष्यात. ऐका, मी बोलत असतो म्हणून रोज सकाळी एक करा. देवाचं दर्शन घेता नाही आलं तरी चालेल, पण मायबापाचं दर्शन घ्या. ऐका, का तो बाप या घरासाठी काय आहे. ऐका, आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाट, नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पाळणा करूनी संसार पेलविला, त्याने संसार पेलविला. ऊन वारा पावसाला कधी नाही हटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाणी वाटला. ऐका, असा बाप आहे आणि अशी माय आहे. म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नाही पाहिजे.
असं जरी माणसानं जीवन जगलं तरी आयुष्यात कशाची कमी नाही.